नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, तर आपण या व्हिडिओमध्ये एमबीबीएस फर्स्ट राऊंडचा कट ऑफ पाहणार आहोत। ज्या कोणा विद्यार्थ्यांचं फर्स्ट राऊंडच्या लिस्टमध्ये नंबर आलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन। ज्या कोणा विद्यार्थ्यांचं या फर्स्ट राऊंडच्या लिस्टमध्ये नाव नसेल तर काळजी करू नका। आणि जो फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आलेला आहे त्याच्यात तुम्हाला 4 या 5 मार्क कमी असतील तर तुमचा सेकंड या थर्ड राऊंडमध्ये लागेल। तर तुम्ही असं हताश व निराश होण्याची काही गरज नाही। तर चला मित्रांनो, तर आपण फर्स्ट राऊंडचा कट ऑफ बघूया, ते पण कॅटेगरीनुसार। तर बघा, फर्स्ट आपण जी कॅटेगरी पाहणार आहोत ती ओपन। तर मित्रांनो बघा, आपण बोर्डवर काय काय मेन्शन केलेलं आहे। तर इथं आपण एसएमएल केलेलं आहे मेन्शन, इकडे रँक आणि इकडे मार्क, तर किती मार्क पडले। आणि आपण इथं बॉईजचा किती कट ऑफ गेला आणि वुमनचा म्हणजे गर्ल्सचा किती कट ऑफ गेला हे दोन्ही पण आपण मेन्शन केलेलं आहे। तर फर्स्ट स्टार्ट करू, चला। तर ओपन या कॅटेगरीमध्ये बघा एसएमएल गेलेला आहे 2598 हा एसएमएल गेलेला आहे। आणि त्या विद्यार्थ्याची रँक होती 33226 आणि त्या विद्यार्थ्याला मार्क होते 642 आणि तो बॉईज या कॅटेगरीमधून 642 वर परभणीचं कॉलेज त्याला अलॉट झालेलं आहे। बघा मित्रांनो, नंतर आपण वुमन म्हणजे गर्ल्सचा बघू। तर तो गर्ल्सचा एसएमएल आहे बघा 2594 आणि तिचा रँक आहे ऑल इंडिया रँक 33164 आणि तिला मार्क आहेत बघा 642। तर 642 या मार्क वरची जी ओपनची गर्ल्स आहे तिला फर्स्ट राऊंड मध्ये एमबीबीएसचं कॉलेज मिळालेलं आहे। नंतर जी कॅटेगरी आहे ती आहे ओबीसी। तर या ओबीसी मध्ये बघा, पहिल्यांदा आपण बॉईजचं बघू। तर बॉईजचा एसएमएल आहे 3932। काय एसएमएल आहे 3932, त्याला मार्क आहेत बघा 638 या मार्कवर फर्स्ट राऊंड मध्ये ओबीसीच्या बॉईजला गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळालेलं आहे एमबीबीएसचं। आणि आपण गर्ल्सचं बघू। तर गर्ल्सचा एसएमएल आहे बघा 3931 हा एसएमएल आहे 3931, तिला पण मार्क आहेत 638 या मार्कवर तिला पण ओबीसीच्या गर्ल्सला एमबीबीएसचं कॉलेज फर्स्ट राऊंड मध्ये अलॉटमेंट झालेलं आहे। नंतरची कॅटेगरी एससीबीसी, या वर्षी नवीन 10% रिझर्वेशन आपल्या महाराष्ट्र शासनानं जे दिलेलं आहे मराठ्याच्या विद्यार्थ्यासाठी। तर बघा, या कॅटेगरीमध्ये स्पेशल मराठ्याचेच विद्यार्थी येतात, मराठा कास्टचे। तर आपण पहिल्यांदा बॉईजचा बघू। तर बघा, त्या बॉईजचा एसएमएल आहे 3250 आणि त्याचे मार्क आहेत 635 म्हणजे 635 या मार्क या 635 हे बॉईजचे मार्क आहेत। ते एससीबीसी कॅटेगरी मधून त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटलेलं आहे फर्स्ट राऊंड मध्ये। नंतर एससीबीसी कॅटेगरी मधल्या फिमेलचं बघा, तर फिमेलचा रँक आहे 3296, तिचे पण मार्क बघा 634 मार्क आहेत। तर 634 या मार्कवर एससीबीसी या कॅटेगरी मधल्या गर्ल्सला आपल्याला गव्हर्नमेंटचं कॉलेज फर्स्ट राऊंड मध्ये भेटलेलं आहे। नंतर जी कॅटेगरी आहे ईडब्ल्यूएस। तर बघा, ईडब्ल्यूएस कॅटेगरी मध्ये आपण फर्स्ट बघू बॉईजचा। तर बघा, त्या बॉईजचा एसएमएल आहे 4817, त्याला मार्क आहेत 617 मार्कवर त्याला कॉलेज मिळालेलं आहे। नंतर जी आपण ईडब्ल्यूएस मध्ये फिमेलचं बघू। तर फिमेलचा जी ईडब्ल्यूएस मध्ये जी फिमेल आहे तिचा एसएमएल आहे 4874 आणि तिला मार्क आहेत बघा 617, तिला पण 617 मार्क आहेत। 617 हे ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या फिमेलचा कट ऑफ गेलेला आहे, गव्हर्नमेंटचं कॉलेज त्याला मिळालं आहे। नंतर जी कॅटेगरी आहे एनटीसी। तर मित्रांनो बघा, एनटीसी कॅटेगरी मध्ये बघा, जो बॉईजचा आपण फर्स्ट बघू। तर बॉईजचा एसएमएल आहे 4072 आणि त्याला मार्क आहेत 625 म्हणजे 625 या मार्कवर कॉलेज मिळालेलं आहे। नंतर आपण एनटीसी मध्ये वुमन म्हणजे गर्ल्सचं बघू। तर बघा, त्या गर्ल्सचा एसएमएल आहे 4652 आणि तिला मार्क आहेत 619 या मार्कवर एनटीसी या कॅटेगरी मधल्या गर्ल्सला कॉलेज फर्स्ट राऊंड मध्ये अलॉटमेंट झालेलं आहे। नंतर बघा, कॅटेगरी आहे एनटीबी। तर एनटीबी मध्ये आपण बॉईजचं बघू। तर बॉईज मध्ये बघा, बॉईजचा एसएमएल आहे 8926 आणि त्याला मार्क आहेत 581 म्हणजे एनटीबी या कॅटेगरी मध्ये बॉईजला 581 मार्कवर कॉलेज मिळालेलं आहे। आणि आपण वुमन बघू। तर फिमेलचं बघायचं झालं तर फिमेलला बघा, एसएमएल आहे फिमेलचा 9312, तिचे मार्क आहेत बघा 577 मार्कवर तिला पण एनटीबी या कॅटेगरी मधून कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे 577 मार्कवर। नंतर कॅटेगरी आहे ती एनटीडी कॅटेगरी मध्ये आपण फर्स्ट बॉईजचं बघू। तर बघा मित्रांनो, बॉईज जो आहे एनटीडीच्या बॉईजचा एसएमएल आहे 3046 नंतर त्याला मार्क आहेत 637 म्हणजे 637 या मार्कवर त्याला कॉलेज मिळालेलं आहे। नंतर गर्ल्सचं बघणार आहोत। तर गर्ल्सचा एसएमएल आहे तिचा एसएमएल आहे
3049 हा SML आहे आणि तिला मार्क आहेत 636. बॉईजला 637 आणि गर्ल्सला 636 या मार्कवर यांना कॉलेज फर्स्ट राऊंड मध्ये मिळालेलं आहे. नंतर जी कॅटेगरी आहे विजे, तर विजे मध्ये जे बॉईज आहे त्याचा SML आहे 6399 आणि त्याला मार्क आहेत 603. हा 603 या मार्कवर विजे कॅटेगरी मध्ये बॉईजला कॉलेज भेटलेलं आहे. नंतरच बघा विजे कॅटेगरी मध्ये फिमेलचा कट ऑफ थोडं कमी आहे. तिचा SML आहे 7274 आणि तिला मार्क आहेत 595. या 595 मार्कवर विजे या कॅटेगरी मधून फिमेलला कॉलेज फर्स्ट राऊंड मध्ये अलॉटमेंट झालेला आहे. नंतर जी कॅटेगरी आहे एससी, बघा यावर्षी एससी आणि एसटी या पण कॅटेगरीचा कट ऑफ खूप हाय गेलेला आहे. त्याचसोबत ओपनचा तर सगळ्यात हाय गेलेला आहे. नंतर बघा आपण बघू एससी कॅटेगरी मध्ये जो बॉईज आहे त्याची रँक आहे बघा 10,939 एवढी रँक आहे आणि त्याला मार्क पडलेले आहेत बघा 562 हा एससी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ आहे आणि त्याला फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज भेटलेलं आहे. जर आपण एससी कॅटेगरीच्या फिमेलचं बोलायचं झालं तर बघा तिचा रँक आहे 11,407 हा रँक आहे, म्हणजे सॉरी हा SML आहे आणि जो तिचे मार्क आहेत 557 या मार्कवर तिला कॉलेज मिळालेलं आहे. जे मग नंतर आपण बोलू एसटी कॅटेगरी बद्दल. एसटी कॅटेगरी मध्ये बघा दरवर्षी आपला कट ऑफ कमी असतो, बट यावर्षी जास्तीत जास्त कट ऑफ आपल्याला दिसून येत आहे एसटी कॅटेगरी मध्ये पण. एसटी कॅटेगरी मधला जो बॉईज आहे त्याचा SML आहे बघा 20,809 हा SML आहे. त्याला 432 मार्कवर कॉलेज फर्स्ट राऊंड मध्ये मिळालेलं आहे आणि फिमेलला पण 432 वर मिळालेला आहे तिला पण आणि तिचा SML आहे बघा 20,824 हा SML आहे. तर बघा मित्रांनो हे कॅटेगरी मध्ये कट ऑफ आहे. काय झालं, चालू केलं की नाही? तर मित्रांनो बघा आपण एसटी कॅटेगरी पर्यंत आलते. थोडं आमची लाईट गेल्यामुळं थोडं व्हिडिओ मध्ये पॉज झाला. तर बघा आपण नंतर जे उरलेल्या 3 कॅटेगरी आहेत महाराष्ट्रामध्ये, डिफेन्स पर्सन 1, डिफेन्स पर्सन 2 आणि डिफेन्स पर्सन 3, तर या कॅटेगरीचा बघू कट ऑफ. तर बघा मित्रांनो फर्स्ट जे आहे डिफेन्स पर्सन 1, तर बघा त्या विद्यार्थ्याला 601 मार्कवर कॉलेज मिळालेले आहे आणि त्याचा SML आहे बघा 6,639 हा त्याचा SML होता. नंतर डिफेन्स पर्सन 2 या कॅटेगरीमध्ये बघा 581 एवढ्या मार्कवर कॉलेज फर्स्ट राऊंड मध्ये अलॉट झालेला आहे. त्याचा SML आहे बघा 8,920 आणि जी तिसरी कॅटेगरी आहे डिफेन्स पर्सन 3 त्या कॅटेगरीमध्ये बघा 604 या मार्कवर कॉलेज फर्स्ट राऊंड मध्ये मिळालेला आहे. त्या विद्यार्थ्याचा SML आहे बघा 6,293 एवढा SML आहे. तर या SML आणि 604 मार्कवर फर्स्ट राऊंड मध्ये डिफेन्स पर्सन 3 या कॅटेगरी मधून विद्यार्थ्याला कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. तर मित्रांनो बघा तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता, मी साईडला झालेला आहे, घेऊन घ्या स्क्रीनशॉट. तुम्हाला एकंदरीत फर्स्ट राऊंडचा कट ऑफ कळलेला आहे आणि SML पण कळलेला आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्या 5 किंवा 10 मार्क कमी असले तरी तुमचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत की सेकंड या थर्ड राऊंड मध्ये तुम्हाला कॉलेज गव्हर्नमेंटचं मिळेल. तर आपण हा MBBSच्या गव्हर्नमेंटच्या फर्स्ट राऊंडचा बनवलेला आहे. आपण नेक्स्ट पार्ट मध्ये सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ किती गेलेला आहे आणि प्रायव्हेटचा कट ऑफ किती गेलेला आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बनवू. तर मित्रांनो हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा की जेणेकरून त्याला पण काउन्सिलिंग मध्ये मदत होईल आणि 2025च्या पर्यंत विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. आपला भाऊ वगैरे बहीण असतील त्यांना पण कळेल की बा कट ऑफ यावर्षी किती हाय गेला, पुढच्या वर्षी त्यांची तयारी पण चांगली बेस्ट होईल. कट ऑफ वगैरे अनालिसिस त्यांना पण झाल्यावर. तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असे नवीन नवीन व्हिडिओ येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थ्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून आपण एक चांगली माहिती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आपल्या चॅनलच्या मार्फत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ आमचा बघितला, आमच्या चॅनलवर व्हिजिट केल्या, त्यामुळे तुमचं थँक्यू, धन्यवाद. आणि आपण या व्हिडिओमध्ये थांबू. चल मित्रांनो, बाय, थँक्यू.